हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही सगळे? मी खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतो आहे आणि आज मी चिपळूणला आलो आहे. म्हणजे कालच आलो होतो, पण काल व्हिडिओ वगैरे बनवले नाही. आज आता आम्ही चाललो आहे फिरायला. म्हणजे चिपळूणमध्ये 3-4 स्पॉट आहेत, ते बघू आणि जेवढे कवर करता येईल तेवढे करू आणि तुम्हाला तिकडचं दृश्य दाखवू. तर आता आम्ही निघतो आहे, तुम्ही बघत राहा. तुम्हाला परशुराम घाट आहे. पाहू शकता तुम्ही, पूर्ण हिरवळ आहे आणि डोंगर भाग आहे. इकडे धबधबा आहे. आम्ही आलो होतो, कदाचित मागच्या म्हणजे चिपळूणच्या व्हिडिओमध्ये असेल. इकडे धबधबा आहे. आता आम्ही परशुराम मंदिरमध्ये जाणार आहे. बघत राहा, तुम्हाला मी पूर्ण त्याचा व्ह्यू दाखवतो आणि मंदिरचा पण व्ह्यू तुम्हाला दाखवतो. चालू झालेला आहे आता. तो गाईज, आता एक ठिकाणी थांबलो आहे मी. तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. घाटातच आहे आम्ही आता आणि तुम्हाला परशुराम घाटात आहे आम्ही. तुम्हाला एक आहे ना व्ह्यू दाखवतो. जो ना आम्ही जाता जाता आम्हाला फक्त असंच एक नजर गेली, पण बघा ना काय व्ह्यू आहे. पूर्ण म्हणजे बोलतात ना, परशुराम जे असेल घाट किंवा काय शहर वगैरे किंवा एक गाव असेल, त्या गावातलं पूर्ण व्ह्यू दिसतोय बघा. आणि हा पुढे आमचा जायचा घाट आहे, तर इथून आम्ही जाऊ. पण आम्ही असं आलो इकडून, बघा पाहू शकता मागे पूर्ण व्ह्यू आहे आणि पूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. म्हणजे इकडे जे दिसतात आहे तुम्हाला, हे सगळं सह्याद्री पर्वतरांगा आहे. आणि पाणी बघा, पूर्ण पाण्याने भरलेलं शहर आहे. खूप मस्त वाटतं इकडे उभं राहायला. हे बघा, या पूर्ण सह्याद्री पर्वतरांगा आहेत या. आणि पाणी पाहत राहू आपण पुढे. अजून असे वेगवेगळे काय ना काय भेटेल आपल्याला बघायसाठी. तुम्हाला आज पूर्णच या ब्लॉगमध्ये पूर्ण व्ह्यू दाखवू. गाईज, आता आम्ही आलो परशुराम मंदिरमध्ये. मी फर्स्ट टाईम असं मंदिर बघितलं ज्याला उतरत्या पायऱ्या आहेत. हे बघा, स्टार्टिंगला उतरत्या पायऱ्या आहेत आणि ते पाहू शकता मंदिर तिकडे आहे. झूम करून दाखवतो तुम्हाला. मंदिर तिकडे आणि सगळ्या पायऱ्या उतरतात. कारण मोस्ट ऑफ ठिकाणी बघितल्या ना चढत्या पायऱ्या असतात किंवा असं चढण वगैरे असते. हे घाटातलं मंदिर आहे, त्यामुळे इकडे ना उतरण बनवली. बिल्डिंग झाल्या तेव्हा काहीच नाही. हा स्टॉल आहे तो बरोबर. हा हा स्टॉल थांब रे. हे काय केलं इकडे प्रवेशद्वार आहे. आता आतमध्ये प्रवेश करू आम्ही. प्रवेश केल्याच्या तुम्हाला इकडे कुंड दिसेल आणि तिथं आपल्याला काही उडी मारायला देणार नाही ते लोक. आपल्याला उडी पण देणार नाही. मग हा इकडे नळ वगैरे तिथे पाय वगैरे आपण
हे बघा कासव, हा बघा कासव. मस्त कासव आहे. त्याच्याच साईडला बघा मासा पण आहे. कासव बघा किती आहेत. मी लोक देणार नाहीत आता उड्या मारायला. मासे पण आहेत. आणि मंदिर बघा, मंदिर आहे. इथं आता आम्ही पाय वगैरे धुवू. भेटतो तुम्हाला आतमध्ये मंदिरचं दर्शन. आतमध्ये कॅमेरा अलाउड असेल तर ठीक. तर आता इकडे आता आपण हातपाय जरा धुवून घेऊ. लांबून आलेला आता तुम्हाला पुढचं दर्शन आपण घेऊ. सगळ्यात आधी माझ्या बाप्पाचं दर्शन. मंदिराचं स्टार्टिंगलाच होतं आपल्याला बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त बाप्पा आहे. सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं मंदिर आहे बघा. इथे लिहिलेलं आहे सगळं. मस्त एकदम अशी रेखीव मूर्ती आहे बाप्पाची. खूप मस्त वाटते. आता पाहू आपण दुसरं अजून बरेच मंदिर. आपण सगळे एक एक मंदिर बघू. तुम्हाला मग पुढचा वेळ दाखवू. गाडीवर वर घे. मागो खाली काय दमदम. हां हे बघा, इकडे आपल्या महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवकालीन मार्ग आहे. आणि हे बोलतात की हे मंदिर शिवकालीन मंदिर आहे. इकडे म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासून देवांची स्थापना होती. आणि मंदिरात जास्त करून आम्हाला फोटो काढायला या व्हिडिओ काढायला भेटले नाही. त्यामुळे आता तरी पण आम्ही गपचूपमध्ये काढत होतो. जेवढे भेटले तेवढे आम्ही कॅप्चर करतो आहे. हे बघा इकडे शिवकालीन मार्ग आहे. तर हा मार्ग कदाचित बंद असेल. हे बघा पाहू शकता, बंद आहे पूर्ण. आणि इकडे पाणी आहे बघा, पाणी आहे. आणि काही कारणाने काय माहिती बंद केलं असेल यांनी. सो बघू आता पुढे अजून काय भेटत असेल तर तुम्हाला दाखवतो. पण मंदिर पूर्ण जुनं मंदिर आहे. खूप मस्त वाटतं एकदम. आणि त्यांची स्थापना आपलं शिवकालीन जो ह्याच्यामध्ये झालेली आहे. त्यामुळे मंदिराचं कंडिशन एकदम मस्त वाटतं. आणि परिसर पण खूप मस्त वाटतं मंदिरातला अवतीभोवतीचा. हे बघा पाहू शकता. आता बघू अजून काय आपल्याला भेटतं तर. पाहू शकता एवढं खूप असं मस्त असं रेखीव काम असलेलं मंदिर आहे एकदम. म्हणजे जास्त फारसं नवीन पण नाही. आणि जास्त करून पूर्ण मंदिरामध्ये जुनं बांधकाम आहे. म्हणजे बहुतेक जुनं बांधकाम आहे. आणि समोर असा ना घाटातला व्ह्यू आहे. हे बघा पूर्ण घाटातला व्ह्यू आहे. खूप मस्त वाटतं इकडे. आणि आता सध्या गरमीचा महिना चालू आहे. कारण थंडीचा महिना वाटतच नाही. इकडे आल्यापासून मला सांगितलं गेलं होतं की एवढी थंडी आहे. मी जसं इकडे आलो मला काहीच नाही वाटत. पूर्ण गरमीने भिजलो आहे बघा. पाहू शकतो तुम्ही बघा. पूर्ण घाम झालेलं आहे. फक्त मला निव्वळ फसवलं गेलं इकडे. बोलता थंडी आहे. काय थंडी वगैरे नाही आहे. पण वातावरण शांत वातावरण आहे. गरमी असली तरी पण खूप मस्त वाटतं. भाऊ आता जाऊ आम्ही थोडं काहीतरी जेवू. भूक लागली आहे. आणि पाहू अजून फोटो वगैरे काढतो. मग तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो. हे बघा गाईज
कोकण दृश्य असं एक नावाचं प्लेस होतं. आम्हाला वाटलं असेल असं काहीतरी इकडे दाखवल्याप्रमाणे, पण पाहू शकता इथून ऑलमोस्ट अर्धं कोकण दिसतं. हे बघा, तर मग तुम्हाला दाखवतो. ऑलमोस्ट अर्धं कोकण दिसेल. हे बघा, है ना. आणि इकडे एकदम असं जुनं टाईप बसायला दिलं आहे. आणि हे बघा, पाहू शकता मस्त असं. ऑलमोस्ट अर्धं कोकण इकडे कवर केलेलं आहे यांनी आणि खूप मस्त बनवलेलं आहे. आता इकडेच थोडंसं सावली भेटली आम्हाला, तर जेवतो थोडं. तर आता इकडे आम्ही थोडीशी सावलीमध्ये बसलो आहे. हे बघा, घरून आम्ही जेवण घेऊन आलेलो. राईस, भाजी, डाळ आणि सोबत सलाड खाणं गरजेचं असतं फिटनेससाठी. आणि चपात्या आणल्यात. आणि इथे मस्त बघा दृश्यामध्ये असं जेवायला थोडीशी सावली असती ना, खूप मस्त वाटलं असतं. पण ठीक आहे, जसं आहे तसं आपण ॲडजस्ट करूया. आणि खूप असं तर भूक लागलेली आहे. आता आम्ही जेवतो. आता जस्ट जेवण झालेलं आमचं. आता इकडून परतीचा प्रवास चालू होईल. कमीत कमी 1 तासाचं अंतर आहे. पूर्ण घाटात आहे. आता आम्ही उतरून जाऊ. सो गाईज, पहा, हा आहे इकडचा संध्याकाळचा व्ह्यू. कोकण दर्शन या स्पॉटला बोलतात. पण खरं म्हणजे बघायला गेलं ना, हे पूर्ण एक बोलतात ना, सोनं आहे, सोनं, संध्याकाळचं सोनं. हे बघा, पाहू शकता तुम्ही पूर्ण. एवढं मस्त हे एक रम्य वातावरण आहे इकडचं. होप्स तुम्हाला हा व्ह्यू आवडला असेल, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर मी हा ब्लॉग इथेच संपवतो आहे. असंच तुम्हाला नवीन नवीन एक प्लेस तुम्हाला दाखवणार. वेगवेगळे जाग्यावर आपण जाऊया, एन्जॉय करूया मस्त एकदम. आणि इकडेच मी माझा व्हिडिओ एंड करतो. टिल बाय बाय, भेटू नवीन व्हिडिओमध्ये.